अरे बाबू संगत 4 साऊंडचं कॉम्पिटिशन, ते पण एकाच जागेवर. चल तुम्हाला सांगतो आमच्या गावातल्या बैल पोळ्यात नेमका विषय काय झालता. तर राम मंडळी, मी तुमचा मास्टर आणि आपण घेतलेले चॅलेंज 80 दिवसात 5000 फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तुम्ही मला अजून फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या बरं. तर आज होता बैल पोळा आणि आपल्या शक्तीला तर मी डायरेक्ट डव शॅम्पूनीच धुवून काढलो होतो. हलका विषय नसतो भाऊ आपल्याकडे. नाट करते काय, लोकांच्या पुरीचे डोक्याला शॅम्पू वापरते ते आम्ही जनावराला वापरतो. शक्तीच्या अंगावर तर एवढा मळ झालता ना, तिला आणल्यावर डायरेक्ट ते गोचडाचं औषध लावल्यावर धुतली होती. त्यानंतर आजच धुतली डायरेक्ट. आणि आमच्या गल्लीत काय कोणाकडे बैल नाही, फक्त आम्हीकडे बैल आहे. मग सगळी गल्ली याच्याच बैलावर बैल पोळा करते. बैलांना पळालो आणि डायरेक्ट बजरंग बली पुढे नारळाचा गेम वाजून बैल बसवायला गेलो. आम्ही चेट काय दात होत खाऊ खाऊ बैल दाबीत होते, पण बैल काय बसत नव्हता. काय श्रावणामुळे 1 महिना नॉनव्हेज बंद ना, भाऊची ताकद जरा कमी पडली. कसे बसे दाबून त्यांनी दोन्ही बैल खाली बसवले. आता तुम्ही म्हणतात यांना काय येड लागला काय, असे कोण बैलांना दाबून वैताग देऊ राहिले. आता ही ना आपली एक मराठी परंपरा आहे, ज्यावेळेस बैल मारुती बशी येतो ना त्यावेळेस बैलाला असं पाया पडून घेते, त्यांनी बैलाला ताकद येते असं मानलं जातं. मग बैला घरी बांधून मी ना आम्ही आलो बैल पोळा बघायला, कारण की गावात 6 डीजे होते. आमच्या गावात कायमच टॉपचा विषय असतोय. बाकीच्या गावांना गणपतीमध्ये एवढे डीजे नाही लागत, तेवढे आमच्या गावात बैल पोळ्यालाच लागले होते. पहिले डायरेक्ट 3 सावड्या का विषय चालते, त्याच्यामुळे सगळ्यांचे डायरेक्ट कानटळे वासा लागले. कॉम्पिटिशन ही ना कानाची एकदम किरकिरच होती. तुम्ही फक्त आता आवाज ऐका. कॉम्पिटिशन जशी 10-70 वाले 1 साइड मारली, तस तुम्ही मला 1 साइड फॉलो करून द्या.